अरे कृष्णामाई नदी माई आहे आपली आई. आपल्या आईच्या अवतीभोवती असा कचरा टाकता का कोणी निर्लज्ज माणसांनो? कचरा, घाण, देवाला वाहिलेली फुलं, नारळ, लिंबू उतरून टाकलेले, प्लास्टिक, काय काय दाखवायचं तुम्हाला? आपला धर्म लगाच्यानो तुम्ही रस्त्यावर आणला, रस्त्यावर कुणाचं तरी ऐकून. नदीत व्हायचं नसतंय. निर्माल्य, फुलं कुठंतरी त्याचं कंपोस्ट खत बनवायचं असतंय. आणि प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची माहीत नाही का तुम्हाला? ही अशी लावायची असते प्लास्टिकची विल्हेवाट. तुमच्या घराच्या कंपाऊंडला नाही तर भिताडाला आणून बांधलं तर कसं वाटेल? कसं वाटेल? काका टाकू नका काका. माशांना टाकताय का? बरोबर असू दे. माशांना खायला टाकत जावा, चांगलं असते. माशांना खायला टाकतात ते. पण हे प्लास्टिक असं अडकू नका मित्रांनो. हे लोकांनो हे बघा, ह्या रिक्षावाल्या काकांनी आता कृष्णामाई नदीमध्ये माशांसाठी खायला टाकलेला आहे. माझा थोडा गैरसमज झाला. त्यांनी चाचा जय हिंद, चांगलं काम करताय तुम्ही. माशांना रेग्युलर खायला घाला. जाऊ दे रिक्षा, त्यांचे कस्टमर थांबलेत. आणि मी इथं कचऱ्याविषयी, प्लास्टिकविषयी व्हिडिओ काढतोय. मी काय करायचं? हा, मी काय सांगत होतो, घरापाशी आणून बांधू का तुमचा कचरा? हा, ज्यांनी कोणी धाव दे मला फक्त एक जण. किती अरे आरडून घसा चुकला, आवाज बसला माझा. तुम्हाला जरा तरी लाज वाटू दे लोकांनो. तुम्हाला असली अक्कल कोण सांगते? हे बघा, नारळ आहे, नारळ, त्याला गुलाल लावलेला आहे. हा, हे असलं कायद्यानं गुन्हा आहे हा. एक तर तुम्ही परिसर घाण करताय, दुसरं म्हणजे अंधश्रद्धा पाळताय तुम्ही. हे बघा, लाज वाटू दे, अरे लाज वाटू दे. हे बघा, धर्माच्या नावाखाली झेंडूच्या फुलांचा हार आहे. कधी किती महिन्यांपूर्वी इथं सडत पडलाय अक्षरशः. हा, असा धर्म सांगतो का? भिकार चोट आहे का रे तुम्ही? किती सांगायचं तुम्हाला? पर्यावरण घाण करू नका, परिसर घाण करू नका, नद्या घाण करू नका. कुठल्या ह्या बिचारीने चपला सोडले तिथं? असलं लिंबू, मिरच्या, बिब, उतरवलेलं नारळ, लिंबू किती बी उतरवा, जे मेहनतीनं कष्टानं मिळतं, हे असलं तुकडा भाकरी फेकायचं, काहीतरी म्हणायचं, मंत्र तंत्र, हे एक तर कायद्यानं गुन्हा आहे, अंधश्रद्धा. असलं लिंबू आम्ही सरबत करून पेलोय, काय भीती वाटत नाही आम्हाला. पण तुम्हाला लाज वाटू दे. तुमची मानसिकता बघा. सगळा कचरा टाका म्हणजे रस्ता जाम होतोय बघा. सगळी डबकी दिसतात काही. ही डबकी बघा, बघा, सगळा तलाव झालाय रस्त्यावर. जरा तरी अरे पर्यावरणाची काळजी करा. हा, किती सांगायचं तुम्हाला? मागे एकदा दिवाळीच्या वेळेस टाकला होता फोटो, लक्ष्मी मातेचा अक्षरशः त्यामध्ये फोटो होता. फोटो खायच्या वस्तू टाकता इथं. हे काय बघा, हे काय टाकले? काय टाकलंय हे? मला काय कशाची घाण वाटत नाही, पण तुम्हाला लाज वाटू दे जरा तरी. हे बघा, नदी आहे आपली, नदी. जरा तरी लाज वाटू दे. कराड सुशिक्षित आहे आपलं. कधी सुधारणार आहे तुम्ही? जिकडं बघावं तिकडं घाण आहे तिकडं. मित्रांनो, मी आहे कृष्णा पुलावर. हे बघा,
तुम्हाला माणसांना सुधारायचे आहे की नाही, नदीमध्ये घाण टाकायचं बंद करा, नाहीतर मी इथं बंदोबस्त लावीन पक्का. कृष्णा नदी आपली घाण करणाऱ्यांना जरा लाज वाटू दे. सगळीकडं प्लास्टिक, घाण, कचरा. अजून तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो. आणि काय जणांनी हे पूजा साहित्य दिसतंय बहुतेक. हे पूजा करून झाल्यानंतर हे बघा काय दाखवायचं तुम्हाला. ह्यामध्ये गहू, तांदूळ आहे, सगळं दिसतंय का बघा. हा असला आपला धर्म आहे का, नदी आणि परिसर, पर्यावरण घाण करायचा? हे धर्मानं सांगितलंय का? तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे? असा धर्म आपला सांगतो का? देवाला वाहिलेल्या फुलांचे हार नदीच्या कडेला किंवा नदीत टाका. कोण शहाणा आहे तुम्हाला अक्कल शिकवणारा? असला धर्म असतो का आपला? नगरपालिकावाल्यांनी तुम्ही कचरा टाकताय म्हणून काय इथं जाळी लावली असेल, तरी पण काय तुम्ही सुधारलेले नाही. जिथं जागा दिसेल तिथं कचरा कोंबून ठेवलाय. जाळी लावून सुद्धा उपयोग नाही. इथं सगळा कचरा असा कोंबून ठेवला इथं.